खोपोलीत सकल बंजारा समाजाला मिळणार हक्काचे सभागृह। बांधकाम सभापती अनिल सानप यांचा शब्द। संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती साजरी। नवनिर्वाचित नगरसेवकांचे करण्यात आला सत्कार। खोपोली शहरात अनेक वर्षापासून विखुरलेला बंजारा समाज आपल्या समाजाच्या हक्कासाठी एकत्र आला आहे। शहरातील प्रकाशनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सकल बंजारा समाजाच्या वतीने संत श्री सेवालाल महाराज यांची 287वी जयंती उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला। बंजारा समाजाचा आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्ताने खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन हिरे यांच्या हस्ते हवन करण्यात आले। तसेच श्री सेवालाल महाराज यांचे विचार न्यायप्रिय आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून समाजाला सदैव मार्गदर्शन करत राहतील, असं पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी आपल्या भाषणात म्हटलं। यावेळी खोपोली नगरपरिषदेचे नवनिर्वाचित सर्व नगरसेवक व मान्यवरांचे सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आले। कार्यक्रमाला उपस्थित स्थानिक नगरसेवक तथा बांधकाम सभापती अनिल सानप, महिला बालकल्याण सभापती सुवर्णाताई मोरे यांच्यासह उपस्थित नगरसेवक नगरसेविका यांनी लवकरच बंजारा समाजाला हक्काचे सभागृह मिळवून देणार असा शब्द देत संत श्री सेवालाल महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील, उद्योजक यशवंत शेठ साबळे, केतन शेंडे, बांधकाम सभापती अनिल सानप, महिला बालकल्याण सभापती सुवर्णाताई मोरे, आरोग्य सभापती मयुरी शेलार, नियोजन सभापती प्रतीक्षा रेटरेकर, नगरसेवक समीर मसूरकर, विनायक तेलवणे, अविनाश किरवे, नगरसेविका हर्षदा गायकवाड, विनीता कांबळे, सानिया शेख, स्वेला अहिर, माजी नगरसेवक किशोर पानसारे, कैलास गायकवाड, मनीष यादव, सामाजिक कार्यकर्ते तात्या रिठे, रवी रोकडे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व सकल बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजक काशीनाथ चव्हाण, शानू शंकर चव्हाण, गोपाल वालू राठोड, वसंत काशीनाथ चव्हाण, नारायण जाधव, रामेश्वर जाधव, सूर्यकांत जाधव, विजय राठोड, करण राठोड, दत्तू चव्हाण, आकाश चव्हाण, आनंद चव्हाण, सुनील चव्हाण, राजू राठोड, रमेश चव्हाण, संतोष चव्हाण व बंजारा समाजातील युवक व महिला यांनी अतिशय सुंदर केल्याने मान्यवरांनी कौतुक केले। तसेच बंजारा समाजाला लवकरच समाजाचे हक्काचे सभागृह मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिल्याने आयोजकांनी सर्व मान्यवरांचे आभार मानत कार्यक्रम आनंदात संपन्न केला। आणि नक्कीच सर्व समाजाला आतापर्यंत खोपोली नगरपालिकेने न्याय देण्याचं प्रामाणिक काम केलं आणि ही काउन्सिल आमची सर्वच नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, सर्व आमची टीम असेल, हे आपलं काम करण्यास कटिबद्ध राहील एवढंच सर्वांच्या साक्षीने सांगतो। आधीच काही वेळ न घेता, परंतु आपण बोलल्याप्रमाणे श्री संत सेवालाल महाराजांचा जागा चौक या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलो। चांगलं वास्तव त्या ठिकाणी त्यांनी त्याची म्हणजे उभारणी केली आहे। त्या धर्तीवरती आपल्याला ह्या खोपोली शहरासाठी आपण ती जागा आता नगरपालिकेमध्ये असणाऱ्या जागेपैकी असेल किंवा आम्ही अनेक सभागृह अनेक समाजाला एकत्रित करण्याचं काम करतो की खोपोली शहर म्हणजे सर्व भाषिक सर्व समाज बांधव या ठिकाणी एकत्रित गुन्ह्याने राहत असतात। आणि माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक भागात आमच्या टाके भागामध्ये आमचे नारायण जाधव असतील, ही सारी मंडळी प्रत्येक 4-4 कुटुंब प्रत्येक शहरामध्ये टाकेच्या डोकापासून तर वरच्या खोपोलीपर्यंत म्हणजे 2-2, 3-3 कुटुंब गेलं त्या ठिकाणी आहेत। परंतु आता जी संख्या पाहिली तर तेवढा हा पसारा म्हणजे खूप मोठा पसारा या ठिकाणी समाजाचा झालेला आहे। परंतु आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, म्हणजे आपलं सत्य बोललं पाहिजे, सेवा केली पाहिजे। आपण सेवा देण्याचं प्रामाणिक काम करता आणि पाहतो समोर बसली म्हणजे आमच्या समोर अनेक वर्ष बांधकाम व्यवसाय असेल, इतर व्यवसाय असेल, त्याने प्रामाणिक सेवा करण्याचं काम या मंडळीने केलं। पण संत सेवालाल महाराजांची ही जी जयंती आहे ही त्यांचा आदर्श घेऊन समाजाला त्यांचे आदर्श मांडण्यासाठी आणि समाजापर्यंत त्यांचे आदर्श पोहोचवण्यासाठी ही जयंती साजरी करत असतो। संत सेवालाल महाराजांचं प्रत्येक संतांचं तुमच्या आमच्या जीवनामध्ये उत्कर्ष होण्यासाठी खूप मोठं योगदान आहे। त्यामुळेच आपण ही संत परंपरा, आपली वारकरी संप्रदाय आणि ही संत परंपरा आपण जपत असतो। संत सेवालाल महाराजांनी तुम्हा आम्हा सगळ्यांना सत्य आणि सेवेचा संदेश दिला आहे। सत्य बोला आणि सेवा करा हा संदेश संत सेवालाल महाराजांनी दिला आहे। त्याचबरोबर समाजात एकोपा राहावा हा संदेश सेवालाल महाराजांनी दिला आहे। समाजाचा उत्कर्ष व्हावा या दृष्टीने समाजाने अशिक्षणावर घाल करून शिक्षणाचा पुरस्कार केला आहे। शिक्षण प्रत्येकाने घेतलं पाहिजे आणि इतर समाजाचाही आदर केला पाहिजे आपल्या समाजाबरोबर असा त्यांचा संदेश आहे। आणि
संत सेवालाल महाराज हेही इतर संतांप्रमाणेच तुम्हा आम्हा सगळ्यांना आदर्शवत आहेत. त्यांची ही संदेश घेऊन आम्ही प्रत्येकाच्या जीवनात उत्कर्ष घडवून आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यांचा हा संदेश आणि आदर्श आम्ही आमच्या जर जीवनामध्ये बाळगू शकलो किंवा आणू शकलो तरच आपण खऱ्या अर्थाने त्यांना आज आदरांजली देत आहोत असे म्हणता येईल. संत सेवालाल महाराजांनी कधीही अंधश्रद्धेचा पुरस्कार केला नाही. त्यांनी अंधश्रद्धेवर प्रचंड घाला केलेला आहे. अंधश्रद्धा ही त्यांनी कधीही मान्य केली नाही. असं आपला प्रत्येक संतांचा अंधश्रद्धेवर घाला असतो. तर माझं तुम्हा सगळ्यांना आजच्या या जयंतीनिमित्त विनंती असेल, त्यांचे आदर्श आणि त्यांचा जो आपला संदेश आहे तो घेऊन आम्ही सगळ्यांनी यापुढे आपल्या जीवनात वाटचाल करावी. आणि पुन्हा एकदा मी सेवालाल महाराजांच्या या जयंतीनिमित्त एक नारा देत आहे, बोलो संत सेवालाल महाराज की. आणि तुमच्या वतीने सुनीलजींनी जी मागणी केली, सुनीलजी आपण 2 दिवसापूर्वीच तिकडे माझ्याकडे सभापती दालनात आला होता. त्यावेळेला तुमचं सर्व शिष्टमंडळ होतं. तुम्ही बोललात, परंतु तुम्हाला मी म्हटलं लेखी तात्काळ पत्र द्या. तुम्ही पत्र दिलं नाही. त्याच्यामुळे गल्लत अशी झाली, काल सभेचा अजेंडा माझ्या हातात आला. सर्व समाजाच्या हॉलसाठी हे आलं, फक्त आपला समाज त्यात राहिला. पण तरी काळजी करण्याचं कारण नाही. ऐत्यावेळच्या विषयात नगराध्यक्ष साहेबांच्या आपण हे निदर्शनात आणून देऊ. तुमचं हे पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमची ही मागणी आणि तुमची भावना या सभेच्या अजेंड्यात येईल अशी मी केतनजींच्या समोर तुम्हाला ग्वाही देतो. आणि आपल्यालाही एक चांगला सुसज्ज असा समाज सभागृह हॉल मिळेल असे मी 2 शब्द बोलतो. आम्ही लहानपणापासून सुरगोंडाला जायचो. तुमच्या समाजाचे जे अध्यक्ष आहेत राजू नाईक, ते माझे काका लागतात. आणि मुंबईमध्ये, पुसदमध्ये, यवतमाळला खूप मोठा त्यांनी एक कामाचा कार्यभार आहे त्यांचा. तर कालच सुनीलशी त्यांचं मी बोलणं करून दिलं आहे. मी आपल्या नगरपालिकेकडून आमदार साहेबांनी सांगितलं, प्रत्येक इलेक्शनच्या आधीच सांगितलेलं, प्रत्येक समाजाला एक छोटी जागा आपण देण्याचा मान्यता दिली आहे आमदार साहेबांनी, की ते आपला समाज तिथे समाजाचा सभागृह हॉल तिथे बांधू शकतात. आणि त्याच्यामुळे काय होणार, कोणाची परिस्थिती नसते, काय नसते लग्न कार्य करायला, समारंभ करायला, त्याच्यामुळे एक छोटी मदत होऊन जाते. आणि त्याच्यानंतर मी राजू नाईक साहेबांना पण बोलली आहे, त्याच्यामध्ये जे काय आर्थिक मदत तुम्हाला लागेल तर ती आमच्याकडून तुम्हाला देण्यात यावी करून. धन्यवाद. संत श्री सेवालाल महाराज यांच्या 287व्या जयंतीनिमित्त उपस्थित सर्व मान्यवर, महिला भगिनी, आमचे उपस्थित श्रेष्ठ सगळे कार्यकर्ते, पत्रकार, आज या कार्यक्रमानिमित्त आयोजकांना शुभेच्छा देते आणि त्यांचा आभार मानते की खरंच प्रभाग क्रमांक 3 आम्ही जिकडनं निवडून आलेलो आहोत त्या प्रभागातून आज संत सेवालाल महाराजांच्या जयंतीला सुरुवात केलेली आहे. तो खरंच एक अभिमानास्पद आहे आमच्यासाठी. आणि तुम्ही जो प्रस्ताव आमच्या समोर सादर केलेला आहे अत्यंत गरजेचा आहे. आणि आपण समाजाचे देणेकरी लागतोय, त्यामुळं जो प्रस्ताव तुम्ही दिलेला आहे त्या प्रस्तावाला आमच्याच काळात आम्ही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत सुपूर्त करू अशी या निमित्ताने ग्वाही देते. धन्यवाद. नक्कीच आज पहिल्या कार्यक्रमाला जर एवढा समाज एकवटतोय तर नक्कीच ही विचारधारा अजून वरती जाईल आणि हा वटवृक्ष होईल अशी मी आशा करते. आणि या समाजाच्या वतीने जेवढं आम्हाला मनापासून जे सभागृहात मांडता येईल, जो धागा वरती नेता येईल, तो प्रामाणिक मत सांगते की तिथे आम्ही कुठेही कमी पडणार नाही, एवढी ग्वाही देते. इथं सांगते जय शिवराय. आज इथं तुम्ही सगळेजण उपस्थित आहात आणि सर्व आपण संत सेवालाल महाराज यांच्या 287 जयंतीनिमित्ताने एकत्र आलेलो आहोत त्याबद्दल. आणि मलाही तिथं तुम्ही इन्व्हिटेशन दिलेलं आहे त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे आभार व्यक्त करते. तसेच संत सेवालाल महाराज यांनी नेहमी एकच संदेश पोहोचवलेला आहे लोकांपर्यंत, माणसांनी माणसासारखेच वागावे आणि व्यसन टाळा, सुरक्षित व्हा आणि शांतपणे जगा, हे नेहमी त्यांचं बोलणं असायचं. आणि तुम्ही सर्वजण त्या सगळ्यामध्ये क्षेत्रामध्ये पुढे जातात, याचा सर्व त्यांना स्वतःला अभिमान वाटत असेल. मी जे संदेश पोहोचवलेले आहेत ते आज लोकांपर्यंत पोहोचत आहेत, लोक ते अंगीत करून घेत आहेत. तर मी खरंच तुम्हाला सर्वांना सांगते
त्यांच्या संत सेवालाल महाराज यांना मी एकच मानवंदना देईल, त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याची आणि त्यांनी सांगितलेले संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याची, हेच मी त्यांना तरी अभिनंदन देईल. धन्यवाद. 87वी जयंती साजरी करताना खऱ्या अर्थाने आनंद होतोय की समाजाला एक संघ करण्यासाठी जे आपला समाज इथं खोपोली शहर किंवा तालुक्यामध्ये जो विखुरला आहे, ज्या सर्व तरुणांनी किंवा ज्या सर्व मंडळींनी सहभाग घेतला, प्रथमतः त्यांना मनापासून धन्यवाद देतो. गौतम बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे संघ हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि संघाने राहिल्यानंतर जी ताकद निर्माण होते त्याप्रमाणे आपल्या त्या ताकदीमधनं आपण आपली पिढी आणि आपला संसार कसा पुढे नेऊ शकतो हे त्या माध्यमातून आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि त्यासाठी आपण एक संघ राहणं गरजेचं आहे. सेवालाल महाराजांची जयंती साजरी करताना खऱ्या अर्थाने त्यांची जी सेवाभावी वृत्ती आणि शिक्षण या दोन गोष्टीमध्ये मागाशी सानप साहेबांनी सांगितलं, तर सेवाभावी वृत्ती म्हणजे ह्या व्यवसायामध्ये जे सगळे आपले समाज बांधव जे आहेत ते बांधकाम व्यवसायामध्ये आहेत आणि आपला मूळ तांडा जो आपल्या जिथं मूळ गावी तिथं सोडून आपण या शहरामध्ये व्यवसायाच्या निमित्ताने आलात आणि या खोपोलीच्या जडणघडणीमध्ये जे बांधकाम व्यवसाय म्हणून आपण काम केलं, ते जडणघडणीमध्ये आपलं जे योगदान आहे ते योगदान खरंच वाखाणण्यासारखं आहे. त्याबद्दल आम्ही सर्व तुमचे ऋणी आहोत की जो आज खोपोली शहरामधला विकास होतोय त्यामध्ये आपला मोलाचा सहभाग आहे आणि आपल्या त्या मोलाच्या सहभागामुळे जर खोपोली जडणघडणी होत असेल तर खोपोलीच्या जनतेने किंवा खोपोलीच्या जे नेतृत्व करण्याचे सगळे नगरसेवक आहेत तर यांनी आपल्या ऋणात राहून जी आपण ती मागणी केली ती मागणी आपण त्यांनी पूर्ण करावी अशी मी त्यांना विनंती करतो. पण त्यांना एक गोष्ट मी सांगू शकतो की मागच्या बॉडीमध्ये विनीताताई कांबळे आमच्या होत्या भगिनी, त्या त्यावेळी उपाध्यक्ष होत्या, मनीषादा होते, रेटे वहिनी होत्या. त्यावेळी ऑलरेडी सानप साहेब ठराव झालेला आहे, फक्त त्यांना ती प्लॉट तुम्हाला द्यायचा आहे, प्लॉट नंबर टाकून त्या ठरावाला तो ठराव द्यायचा आहे. पण देताना असा विचार करा की एखादी खोली आत माझी सुनीभाऊ बोलले की आपल्याकडे सभागृह बांधले तर सभागृहातली खोली देऊन फायदा नाही साहेब, कारण समाज एवढा मोठा आहे, समाजाचा कार्यक्रम एकदा होतो. आपण जे देतो समाजामध्ये वार्ड वाईज देतो, गाव वाईज देतो, जे समाजमध्ये देतो, पण हा समाजासाठी एकच अशी जागा द्या की जिथं कमीत कमी 20 गुंठेच्या वरती जागा असेल की हा समाज भविष्यात वाढ करणार आहे तर त्यांचा कार्यक्रम घेताना त्यांना तेवढ्या मोबलक प्रमाणात कार्यक्रम घेण्याची जागा उपलब्ध झाली पाहिजे. तुम्ही जागा उपलब्ध करा. नंतर ह्या आमदार आपले जे आहेत महेंद्रसिंह ठोडे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला निधी पण उपलब्ध होऊन जाईल, त्यामुळे इमारत बांधण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहावे आणि तो ठराव झालेला आहे त्याला सर्वे नंबर टाकावा ही विनंती आपल्याला करतो. आणि समाज बांधव आपण असे एक संगत राहा आणि असेच आपले कार्यक्रम करत राहा. त्याबद्दल आपले सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने सेवालाल महाराज जयंतीच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान. ओळखलंय की आपला समाज विखुरला गेलेला आहे. खोपोली खालापूरमध्ये खोपोली शहर हे बघितलं तर विस्थापित लोकांचे शहर आहे आणि कामानिमित्त म्हणा, कष्टकरी लोक म्हणा किंवा कामगार वगैरे हा विस्थापित झाला आणि इथं विस्थापित शहर तयार झालेलं आहे आणि इथे बऱ्यापैकी वेगवेगळ्या धर्माचे, पंथाचे, जाती धर्माचे लोक इथे वास्तव्य करत आहेत आणि अशा वेगवेगळ्या समाजाच्या जातीचे लोक वास्तव्य करत असताना त्यांच्या प्रगतीसाठी सगळ्यांनी समूहाने एकत्र येऊन प्रगती करणं, ती प्रगती बघायला गेलं तर वेगळ्या स्वरूपात असू शकते, शैक्षणिक असू शकते, सामाजिक असू शकते किंवा सांस्कृतिक असू शकते. यासाठी त्यांना एक स्वतःचा असं फोरम किंवा एक स्वतः सभा मंडप असणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत ते सभा मंडप उपस्थित राहणार नाही तोपर्यंत वेगवेगळे विखुरले गेले लोक वेगवेगळ्या कारणासाठी मग ते कार्यक्रम धार्मिक असतील, काही सामाजिक असतील का विवाह संबंधी कार्यक्रम असतील तर तिथे व्यवस्थित थाटामाटामध्ये होतील. आता वास्तविक बघायला गेलं तर आपण इथे अपुऱ्या जागेत बसलेलो आहे आणि ही जागा खूप अपुरी आहे. श्रोता वर्ग खूप मोठा आहे, विचार मंचही खूप मोठा आहे. तर विचार मंचांनाही पोलिसांच्या साक्षीने तुम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ते निवेदन प्रभारी अधिकारी खोपोली पोलीस त्यांच्या समक्ष दिलेलं आहे. तर साक्षीला मी आहे. तर याचा वारंवार मी विचार मंचाला विचारणा करणार आहे की सभा मंडप कधी पूर्ण होणार आहे आणि ते होणं खूप गरजेचं आहे. कारण भारत बघायला तर भारत 2 भागामध्ये विभागला गेलेला आहे. एक मीही शिक्षण घेतलेलं आहे. शिक्षण घेत असताना वेगळ्या पद्धतीचं सामाजिक क्षेत्रातही माझं योगदान आहे. भारत 2 विभागात विभागले गेलेला आहे, एक प्रस्थापितांच्या आणि एक विस्थापितांच्या. प्रस्थापित ठिकाणी व्यवस्थित आहे आणि विस्थापित जो आहे तो विस्थापित नेहमीच जो सेवा क्षेत्र आहे मग ती सेवा क्षेत्र प्रस्थापित लोक कधीच करू शकत नाही. मग ते गटारातलं म्हणा, साफसफाईचं म्हणा किंवा काही म्हणा, जे बांधकाम म्हणा किंवा जिथे प्रस्थापित लोक वावरतात ते प्रस्थापितांना सुशोभीकरणासाठी विस्थापित नेहमीच राबतायत, कष्ट करतायत आणि रक्ताचं पाणी करतायत. तर हा जो समूह आहे हा विस्थापित समूह आहे आणि विस्थापित समूहाने त्यांच्या हक्काची जर
मागणी केली आणि तेही लोकप्रतिनिधीकडे केली तर त्यांचा तो हक्क आहे आणि तो हक्क आपल्याला पूर्ण करणं आपलं आद्य कर्तव्य आहे आणि त्यासाठीच आपल्याला निवडून दिलेला आहे. आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून आम्हाला या विस्थापित वर्गाला मूळ प्रवाहात आणण्यासाठीच आम्हाला इथं खुर्चीवर बसवलेलं आहे. तर आमचं आद्य कर्तव्य आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे जे विस्थापित आहे, जो शोषित आहे, जो कष्टकरी आहे आणि जो समाजासाठी राबतोय त्या वर्गाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून आम्ही कर्तव्य आमच्या खुर्चीवरती बसलेलं आहे आणि ते मी माझं कर्तव्य परिपूर्ण मी पार पाडत आहे, वेगवेगळ्या पद्धतीने पार पाडत आहे आणि मी ते कटिबद्ध आहे. पुन्हा एकदा मी आपलं आभार व्यक्त करतो की आपण आपला उद्देश ओळखलाय. जोपर्यंत विस्थापित वर्ग एकत्र येत नाही, एका चांगल्या उद्देशासाठी तो प्रयत्नशील राहत नाही, तोपर्यंत त्या वर्गाचा विकास होणार नाही. तुम्हाला प्रगतीची आस आहे, ध्यास आहे म्हणून तुम्ही इथे एकत्र आणला आणि पोलीस प्रशासन म्हणून आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी राहील. एवढंच बोलतो, जास्त काही बोलणार नाही. भरपूर विचार मंचांना बोलायची संधी देईल, त्यांनाही बोलणं गरजेचं आहे. धन्यवाद.